हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू चॅनल अर्चनाज फॅशन डिझायनिंग. आज आपण करत आहोत फॅशन डिझाईन टेक्नॉलॉजीचे थिअरी एक्झामची तयारी. या रिव्हिजनमध्ये आपण बघत आहोत 2015चा क्वेश्चन पेपर. हा पेपर मी तुम्हाला इथं सॉल्व करून दाखवत आहे, तसंच एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मी देणार आहे. सो डिटेल व्हिडिओ बघा. फर्स्ट क्वेश्चन इज विच टाईप ऑफ गारमेंट इज अ फ्रॉक. फ्रॉक हा कोणत्या प्रकारचं गारमेंट आहे. ऑप्शन्स दिलेले आहेत युनिसेक्स्युअल, बायसेक्स्युअल, सीजनल आणि ट्रेडिशनल. तर या ठिकाणी उत्तर आहे युनिसेक्स्युअल. याचं मिनिंग काय आहे बघा, की फ्रॉक आहे तो लेडीज जे आहेत त्याच वेअर करतात. सो युनिसेक्स्युअल म्हणजे हा लिंगीय, की फक्त लेडीज वेअर करतात. ठीक आहे. सो त्यामुळे युनिसेक्स्युअल हे ऑप्शन बरोबर असणार आहे. याच ठिकाणी ऑप्शन क्वेश्चनमध्ये असतं की विच टाईप ऑफ गारमेंट इज अ शर्ट. ठीक आहे. सो शर्ट्स तुम्हाला माहिती आहे, लेडीज आणि जेंट्स दोघंही शर्ट्स वेअर करतात. तसंच जीन्स असेल किंवा ट्राउझर असेल तर जे गारमेंट आहेत लेडीज किंवा जेंट्स दोघंही यूज करतात. असा क्वेश्चन असता तर आपण बायसेक्स्युअल हे ऑप्शन सिलेक्ट केलं असतं, की दोघंही जण. ठीक आहे. सो म्हणून या ठिकाणी आत्ताचं जे आन्सर आहे की फ्रॉक हे युनिसेक्स्युअल गारमेंट आहे, की फक्त स्त्रिया यूज करतात. ठीक आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे बघा, द कॉलर यूज्ड इन बेबी फ्रॉक इज. सो द ऑप्शन सी हे राईट आन्सर आहे, पीटर पॅन कॉलर. बिकॉज शॉल कॉलर जी असते ती लॉंग असते. मोस्टली ब्लेझर्स जे असतात म्हणजेच कोट असेल किंवा बाथरोब जे असतात, आंघोळ झाल्यानंतर जे टॉवलसारखं जॅकेट वेअर केलं जातं त्याला बाथरोब असं म्हणतात. सो बाथरोब असेल किंवा तुमचं ब्लेझर असतं त्याचप्रमाणे आणि गाऊन असतात, नाईटीज वगैरे. सो त्यामध्ये शॉल कॉलर यूज केली जाते. टाय स्टँड कॉलर जी आहे ती मोस्टली सेमी फॉर्मल गारमेंट्समध्ये किंवा पार्टी वेअर्समध्ये मोस्टली यूज होते. स्टँड कॉलरसारखी असते आणि पुढे त्याला बो बांधण्यासारखं टाय लावलेला असतो. सो दॅट इज द टाय स्टँड कॉलर. म्हणून ती मोस्टली पार्टी वेअर्समध्ये जास्त यूज होते किंवा सेमी फॉर्मल्समध्ये किंवा कॅज्युअल्समध्ये पण. सो पीटर पॅन कॉलर जी आहे ती दोघं साईडला राऊंड शेप्स येतात. लहान मुलांच्या ड्रेसेसमध्ये खूप छान दिसतं त्या कॉलर. सो पीटर पॅन हे ऑप्शन राईट असणार आहे. याचबरोबर सेलर कॉलर जी असते तीसुद्धा तुम्ही चिल्ड्रन्स गारमेंटमध्ये यूज करू शकतात. सो कॉलरचे सर्व जे चॅप्टर आहेत किंवा व्हिडिओ मी दिलेले आहेत ते तुम्ही एकदा रिवाईज करू शकता त्या क्वेश्चनसाठी. सो पीटर पॅन हे ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. फोर्थ ऑप्शन होतं स्टँड कॉलर. स्टँड कॉलर जे आहे ते मोस्टली कुर्ता वगैरे किंवा फॉर्मल वेअर्समध्ये जातात. तसंच ट्रेडिशनल वेअरसाठी आपण यूज करतो. सो म्हणून स्टँड कॉलरसुद्धा नाही येणार. जर क्वेश्चन असता की विच टाईप ऑफ कॉलर सुटेबल फॉर कुर्ता, ठीक आहे, कुर्त्यासाठी कुठली कॉलर यूज करणार, तर तेव्हा स्टँड कॉलर हे आन्सर बरोबर असतं. ठीक आहे. सो आत्ताचं आपलं आन्सर आहे पीटर पॅन कॉलर. ओके. सो यानंतर क्वेश्चन आहे थर्ड क्वेश्चन. तिसरा प्रश्न बघा, ॲन इव्हेंट ॲट विच कलेक्शन ऑफ न्यूली डिझाईन क्लोदिंग आर शोकेस फॉर द ऑडियन्स इज नोन ॲज. की प्रेक्षकांसाठी कोणत्या कार्यक्रमाद्वारे डिझायनरचे नवीन कलेक्शन्स जे आहेत ते प्रदर्शन केलं जातं. ठीक आहे. किंवा डिझायनरने नवीन डिझाईन जे केलेले असतात त्यांचं प्रदर्शन कोणत्या कार्यक्रमाद्वारे लोकांपर्यंत पोचवले जातात. सो या ठिकाणी ऑप्शन्स तुम्ही वाचलेत तर अगदीच ऑप्शन वाचण्याची सुद्धा गरज नसणार आहे, बिकॉज सर्वांना माहिती आहे की फॅशन शो हा एक असा कार्यक्रम असतो की ज्यामध्ये डिझायनरचे गारमेंट्स जे आहेत नवीन डिझाईन असतात त्या लोकांपर्यंत आपण पोचवू शकतो. पहिला यातला ऑप्शन होता फॅशन फोरकास्ट. याचं मिनिंग आहे की फॅशनचं भाकीत करणं किंवा भविष्य, की पुढच्या वर्षी कुठली फॅशन येणार किंवा नेक्स्ट सीझनमध्ये कुठली फॅशन येणार हे आत्ता जे सांगितलं जातं, जसं ज्योतिष भविष्य सांगतात तसं फॅशन डिझायनरसुद्धा फोरकास्टिंग करतात, त्याला फोरकास्टिंग म्हणतात. हे ऑप्शन नव्हतं इथे. त्यानंतर फॅशन सायकलचं मिनिंग शॉर्टली मी तुम्हाला सांगते. फॅशन सायकल म्हणजे काय, तर कुठलीही डिझाईन जी आहे तर ती सुरुवातीला जी येते मार्केटमध्ये की डिझायनर डिझाईन करतात, त्यानंतर हाय क्लास लोक विकत घेतात, नंतर मिडल क्लासपर्यंत जाते, मग ती डिझाईन जी आहे ती लोअर क्लासपर्यंत येते आणि पुन्हा ती फॅशन जेव्हा संपते तेव्हाच नवीन डिझाईन कलेक्शन मार्केटमध्ये ऑलरेडी आलेलं असतं. सो हे कंटिन्यू चालू असते प्रोसेस. ठीक आहे. की फॅशन ही कधी संपत नाही, म्हणून त्याला फॅशन सायकल असं म्हणतात.
त्यानंतर फॅशन ट्रेंड. सो ट्रेंड म्हणजे काळ, की एक फॅशन किंवा एक स्टाईल जी आहे ती किती दिवस यूज केली जाते त्याला ट्रेंड असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल लास्ट 2 इयर्स किंवा 3 इयर्स आपण बघितलं, आत्ताचे मागचे 2-3 वर्ष बघितलं तर प्लाझो फार ट्रेंडी होत्या. सध्या त्या आता आउट ऑफ फॅशन झालेल्या आहेत. सो प्लाझोचा तो एक ट्रेंड होता, म्हणजे काळ होता की तेवढ्या वर्ष तो त्या फॅशनमध्ये होत्या. ठीक आहे. सो आत्ताचा जे प्रश्न होता की कोणत्या कार्यक्रमामध्ये डिझायनरचे नवीन डिझाईन्स लोकांपर्यंत पोचवले जातात. सो त्याचं आन्सर आहे फॅशन शो. ठीक आहे. बाकीचे ऑप्शनही तुम्हाला कळले असतील की त्याच्या संबंधित क्वेश्चन आला तर तो तुम्ही नक्कीच व्यवस्थित सॉल्व करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ पॅटर्न विदाउट स्टाईल लाईन्स अँड सीम अलाउन्स डेव्हलप फ्रॉम स्पेसिफिक मेजरमेंट इज नोन ॲज. सो याचं राईट आन्सर आहे स्लोपर्स. स्लोपर्स म्हणजेच ब्लॉक्स. ठीक आहे. बॉडी ब्लॉक आपण जे बनवतो म्हणजेच पेपरवर जे पॅटर्न तयार करून ठेवलेले असतात त्यालाच स्लोपर असं म्हणतात. आता हे जे पेपर कटिंग आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही सीम अलाउन्स म्हणजेच काय एक्स्ट्रा मार्जिन जे आपण सोडतो शिलाईसाठी, शिलाई माया तुम्ही मराठीत बोलतात, सो ते एक्स्ट्रा सीम अलाउन्स जर तुम्ही सोडलेलं नसेल तर फक्त कट टू कट म्हणजे एक्झॅक्ट जेवढं मेजरमेंट आहे त्याच मेजरमेंटचं हे ड्राफ्टिंग जर केलेलं असेल तर त्याला स्लोपर असं म्हणतात. प्लस याच्यामध्ये कोणत्याही स्टाईल लाईन्स नसतात, म्हणजे कुठे तुम्ही कट करणार आहेत किंवा काय पॅटर्न बनवणार आहे ते जास्तीचे डिटेल्स याच्यामध्ये केलेले नसतात. जस्ट आउटलाईन असते गारमेंटची किंवा एक पॅटर्नचं बेसिक. ठीक आहे. सो जे बेसिक पॅटर्न बनवून ठेवलेले असतात विदाऊट सीम अलाउन्स त्यालाच स्लोपर असं म्हणतात. फायनल पेपर पॅटर्न जे असतात ते सेम ॲज डिझाईनप्रमाणे असतात. याच्यामध्ये सीम अलाउन्स, डार्टचं मार्किंग, प्लिटचं मार्किंग, वॉटेवर जे काही डिझाईन डिटेल असतील ते सर्व त्याच्यामध्ये दाखवणं गरजेचं असतं. त्यानंतर डिझायनर पॅटर्न. सो डिझायनर पॅटर्न जे असतात ते फार वेगळे असतात. त्याच्यामध्ये इवन एम्ब्रॉयडरी कुठली होणार आहे, एम्ब्रॉयडरीचा कलर कसा असणार आहे, हे सगळे छोटे छोटे बारकावे अगदी दिलेले असतात. त्याला डिझायनर पॅटर्न म्हणतात. स्लोपर आत्ताच मी सांगितलं की जे बेसिक पॅटर्न असतं ज्याला ब्लॉक्स असं म्हणतात. सो ब्लॉक्स म्हणजेच काय की अगदी बेसिक स्टँडर्ड मेजरमेंटचं विदाऊट सीम अलाउन्स केलेलं ड्राफ्टिंग होय किंवा पेपर पॅटर्न. ठीक आहे. इंडस्ट्रीजमध्ये स्लोपर्स बनवून ठेवलेले असतात. ओके. सो आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की इंडस्ट्रीजमध्ये स्लोपर्स तयार करून ठेवलेले असतात, म्हणजे बेसिक पॅटर्न बनवलेले असतात. आणि जेव्हा नवीन डिझाईन येते किंवा डिझायनरने न्यू क्रिएशन केलेलं असतं तर स्लोपर ठेवून त्याला त्यांच्या डिझायनरच्या पॅटर्नप्रमाणे त्याच्यामध्ये चेंजेस केले जातात. नेक्स्ट इज टेस्ट फिट. सो टेस्ट फिट म्हणजेच काय तर जे काही नवीन डिझाईन तयार केलेलं आहे त्याचं सॅम्पल बनवून ते ट्रायलसाठी यूज केले जातात. सो त्याला टेस्ट फिट असं म्हणतात. सो आत्ताचं आन्सर जे होतं की सीम अलाउन्स न ठेवता जे बनवलेलं पॅटर्न असतं त्याला स्लोपर असं म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द डायरेक्शन इन विच फॅशन इज मूव्हिंग नोन ॲज. आत्ताच आपण बघितलं की फॅशन सायकल. फॅशन सायकल म्हणजे काय, फॅशन चक्र. सो फॅशन ही कधीही संपत नाही, ती सतत चालू असते. म्हणजेच काय तर सुरुवातीला डिझायनर डिझाईन करतात त्याला इनोव्हेशन स्टेज म्हणतात. त्याच्यानंतर राईज म्हणजेच काय तर ती जी नवीन डिझाईन केलेलं आहे ते हाय क्लास लोक विकत घेतात किंवा फॅशन शोजमध्ये ते आपण बघतो. त्याच्यानंतर काही दिवसांनी ती जनरल ॲक्सेप्टन्स म्हणजे मध्यमवर्गीय मिडल क्लास लोकांपर्यंत पोचते ती फॅशन. जसं आपण बघतो की आधी फक्त बुटिक्समध्ये काही डिझाईन्स असतात, त्याच्यानंतर शोरूम्समध्ये, मॉल्समध्ये येतात. काही दिवसांनी सर्व शॉप्समध्ये, मार्केटमध्ये आपल्याला त्या वस्तू मिळतात. आणि काही दिवसानंतर तीच वस्तू किंवा तोच ड्रेस जो असतो जो आपण 1000 रुपयाला घेतलेला आहे तो 200-300 रुपयात आपल्याला सेलमध्ये मिळतो किंवा बघायला मिळतात. ऑफर डिस्काउंटमध्ये विकला जातो. सो ती स्टेज असते त्याला ॲब्सोलसन्स असं म्हणतात. आणि लास्ट जे आहे सो दॅट इज द एंड. ठीक आहे. सो लास्ट स्टेज जे आहे त्याच्यामध्ये कोणीही यूज करत नाही. सो ह्या ज्या स्टेजेस असतात, पण जेव्हा एखादी फॅशन जी आहे ती मिडल क्लास लोकांपर्यंत पोचते त्याचवेळी मार्केटमध्ये अजून काही नवीन डिझाईन आलेले असतात. बिकॉज डिझायनर हे सतत डिझाईन करत असतात, न्यू क्रिएशन करतात आणि मार्केटमध्ये न्यू व्हेरिएशन्स येत असतात. सो ही फॅशन जे आहे फॅशनचं चक्र सतत चालू असतं. एक फॅशन गेली की दुसरी येत असते. सो दिस इज की फॅशन जी आहे ती सतत फिरत असते आणि त्यालाच फॅशन सायकल असं म्हणतात. नेक्स्ट इज अ स्लीव दॅट एक्सटेंड्स टू द नेकलाईन इज नोन ॲज.
अशी कोणती स्लीव्ज आहे की ती गळ्यापासून पुढे वाढवलेली असते? त्याचं आन्सर आहे रॅगलन स्लीव्ज. ठीक आहे. सो रॅगलन स्लीव्ज जर तुम्ही बघितली तर तिला आर्महोल नसतं शोल्डरपासून, तर ते आर्महोल जे आहे ते गळ्याकडे शिफ्ट झालेलं असतं, म्हणजे गळ्यापासून आर्महोलपर्यंत क्रॉस कट असतो आणि ही स्लीव्ज अशी क्रॉस आपल्याला दिसते. फॉर एक्झाम्पल तुम्ही स्पोर्ट्सवेअर बघू शकतात. सो त्याच्यामध्ये तुम्हाला हे मोस्टली बघायला मिळणार. सो रॅगलन स्लीव्ज जे आहेत त्याचं व्यवस्थित तुम्ही डायग्राम एकदा बघा, सो तुम्हाला कळेल. सो दिस इज द राईट आन्सर. याच ठिकाणी अजून क्वेश्चन येऊ शकतो की कुठली स्लीव्ज असते की जी विदाऊट आर्महोल असते किंवा बॉडी पार्टसोबत जी कट केली जाते त्या स्लीव्जला काय म्हणतात? ठीक आहे. सो त्याचं आन्सर आहे किमोनो स्लीव्ज किंवा कफ्तान स्लीव्ज, की ही बॉडी अटॅच. ओके. सो आपला पुढचा क्वेश्चन आहे ॲन इनएक्सपेन्सिव्ह अनब्लिच्ड लूजली वोवन कॉटन क्लॉथ यूज फॉर ड्रॅपिंग इज. ठीक आहे. सो कॉटनचं अगदी लूजली विणलेलं कापड जे असेल किंवा ज्याला कुठलीही प्रोसेस केलेली नसते असं जे साधं कपडा असतो कॉटनचा, त्याला काय म्हणतात? सो दॅट इज द मस्लिन. ठीक आहे. मस्लिन हे आन्सर बरोबर असणार आहे की ज्याचा उपयोग ड्रेपिंगसाठी केला जातो. ठीक आहे. ड्रेपिंगसाठी मस्लिन हे कापड वापरलं जातं, हे लक्षात ठेवा. आता मस्लिनचं कापड तुम्हालासुद्धा माहिती असणार, तुम्ही बघितलेलं असेल, याला मलमल असं म्हणतात. अगदीच सुती कापड आणि मोस्टली बँडेज जे बघतो आपण, बँडेजचं कापड जसं असतं की खूप लूज विणलेलं असतं, चेक्स दिसतात त्याच्याप्रमाणे हे कापड असतं. सो या कापडाचं काय असतं की अगदी त्याच्यावर जास्त प्रोसेस नसते, फार कमी कॉस्टमध्ये मिळतं आणि ह्याचा उपयोग आपण यूज अँड थ्रोसारखा करू शकतो. ठीक आहे. सो बऱ्याचदा ओरिजिनल कपडा घेऊन ड्रेपिंग केलं तर कपडा खराब होण्याची गॅरंटी असते. सो म्हणून आधी मस्लिनचं कापड घेऊन त्याच्यावर वेगवेगळे पॅटर्न्सचं ट्रायल केली जाते आणि ते एकदा फायनल झालं की तुमचं रिअल कापडं किंवा ओरिजिनल कपडा घेऊन त्याच्यावर ते पॅटर्न तयार केलं जातं. सो मस्लिन फॅब्रिक इज यूज फॉर द ड्रेपिंग, हे लक्षात ठेवा. यानंतर पुढचा क्वेश्चन आहे विच इज फाउंड ऑन द वेस्ट लाईन ऑफ स्कर्ट, पॅन्ट अँड शॉर्ट्स. स्कर्ट्स, पॅन्ट किंवा शॉर्ट्स जे असतात म्हणजे लोअर गार्मेंट्स जे आहेत त्यांच्या कमरेवर काय असतं? सो दॅट इज द आन्सर आहे वेस्ट लाईनला केसिंग, हे आन्सर बरोबर असणार आहे. केसिंग म्हणजेच मराठीत त्याला नेफा असं म्हणतात. नाडी किंवा इलास्टिक घालण्यासाठी जी जागा असते, बेल्ट असतो, त्याला केसिंग असं म्हणतात. ठीक आहे. सो फेसिंग्स हे आन्सर जे आहे, फेसिंग म्हणजे काय तर ओपनिंग्स, केसिंग हे आन्सर इथे बरोबर असणार आहे. केसिंग म्हणजे नेफा मराठीत. त्यानंतर सॅशिंग जे असतं, सो हे सॅश म्हणजे बो असतो आणि कटिंग हे ऑप्शनसुद्धा चुकीचं आहे. सो या ठिकाणी केसिंग हे आन्सर लक्षात ठेवा. केसिंगचं मिनिंग आहे नेफा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, लेविस इज अ ब्रँड नेम ऑफ. लेविस कंपनीच्या जीन्स मार्केटमध्ये मिळतात, हे तुम्हालाही माहिती असेल, मोठी ब्रँड आहे. सो यांचे जीन्स असतात. आता याच ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो की जॉकी इज अ ब्रँड नेम ऑफ. जॉकी या कंपनीचे कुठला प्रोडक्ट फेमस आहे? सो दॅट इज द लिंगरीज. ठीक आहे. सो लिंगरीज म्हणजेच काय? इनरवेअर. सो ते जे तुमचे ब्रा, पॅन्टी वगैरे हे जे इनरवेअर असतात त्याला लिंगरीज किंवा लॉन्जरीज असं म्हणतात. सो तेही ऑप्शन असू शकतं. असे काही क्वेश्चन तुम्हाला ब्रँडशी रिलेटेड येऊ शकतात. सो ब्रँडचं मिनिंग लक्षात ठेवा, कंपनीचं नाव. चिल्ड्रन्स वेअर जिनी अँड जॉनी आहे. त्याच्यानंतर अपन्स वेअरमध्ये अजून एक फेमस ब्रँड आहे, दॅट इज द फर्स्ट क्राय. याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे अ 2-dimensional piece of fabric draped around the dress form is creating a 3-dimensional fabric pattern is known as. सो याचा आन्सर आहे ड्रेपिंग. ठीक आहे. सो कपडा घेऊन तो डमीला ड्रेप करणं. ठीक आहे. सो डमी जे असतात, ड्रेस फॉर्म म्हणजेच डमी. सो ते जे ड्रेस फॉर्म्स असतात, ड्रेस फॉर्म आणि मॅनिक्विन ह्यातला फरक मी आधी सांगते. सो जे मॉडेल्स असतात, पूर्ण फेस वगैरे बॉडी प्लास्टिकचे किंवा मेटलचे जे असतात, सो सिरॅमिकचे पण असतात, स्टॅच्यू, त्यांना मॅनिक्विन्स म्हणतात. आणि जे स्पंजचे असतात की ज्यांचा उपयोग ड्रेपिंगसाठी, ट्रायलसाठी केला जातो, त्यांना ड्रेस फॉर्म म्हणतात. सो ड्रेस फॉर्मला जेव्हा कपडा गुंडाळला जातो आणि त्याचे वेगवेगळे पॅटर्न तयार केले जातात, त्या पद्धतीला काय बोलतात? सो आन्सर आहे ड्रेपिंग. ठीक आहे. सो ब्रँड आणि ब्रँडचे प्रोडक्ट हे तुम्हाला काही लक्षात ठेवण्यासारखं गोष्ट आहे.
आणि त्या कंपनींचे नावं किंवा ते आणि त्यांचं प्रोडक्ट काय आहे हे तुम्ही पाठ करून ठेवा. सो जे ड्रेस आपण बायस म्हणजेच क्रॉस कट करतो त्यालाच बायस डायरेक्शन असं म्हणतात. नेक्स्ट इज अ मस्लिन गारमेंट कट फ्रॉम अ फर्स्ट पॅटर्न इज कॉल्ड. आता मस्लिन कपड्याचं जे पहिलं आपण पॅटर्न कट करतो त्याला काय बोलतात? सो दॅट इज द टेस्ट फिट येणार, की सॅम्पल आपण बनवलेलं असतं, सो ट्रायलसाठी करतात, सो म्हणून त्याला टेस्ट फिट असं म्हणणार. ठीक आहे. नेक्स्ट इज ॲन इन्फॉर्मेटिव्ह शीट विच कंटेन्स ऑल द स्पेसिफिकेशन ऑफ गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस इज. गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग म्हणजेच काय, की प्रोडक्शन कसं करायचं आहे, ड्रेस कसा शिवायचा आहे, किंवा इतर डिटेल्स जे आहेत की मेजरमेंट किती येणार आहे, कुठे पॅच लावणार आहे, लेस कुठे लावायची, हे सगळेचे छोटे छोटे डिटेल्स दिलेले असतात. शिलाई किती नंबरची मारायची आहे, म्हणजे टिप किती नंबरची असणार आहे, त्यानंतर बटन कुठे लावायचे, कॉलर कुठे लागणार आहे. सो हे जे डिटेल्स अगदी बारीक छोटे छोटे डिटेल्स दिलेले असतात अशा शीटला काय बोलतात? सो गारमेंट इंडस्ट्री जी असते त्या ठिकाणी चार्ट बनवून ठेवलेले असतात, की पॅटर्नचं स्केच दिलेलं असतं आणि ते पॅटर्न कसं शिवलं जाणार आहे ते सगळे मेथड तिथे दिलेली असते, मेजरमेंट दिलेले असतात. सो त्यालाच स्पेसिफिकेशन शीट असं म्हणतात. सो ह्याला आपण टेक पॅक असं हे नाव किंवा हे ऑप्शन इथे बरोबर असणार आहे. सो टेक पॅक म्हणजेच काय, की टेक्निकली सगळ्या डिटेल्स तिथे लिहिलेले असतात. ठीक आहे. आता परचेस ऑर्डर हे ऑप्शन इथे चुकीचं आहे, कारण की काय, परचेस ऑर्डर म्हणजे बिल असतं, की किती कपडा विकत घेतला आहे किंवा किती ड्रेस. सो बिल जे असतात त्याला परचेस ऑर्डर असं म्हणणार आहे. लेटर ऑफ क्रेडिटचं याचं मिनिंग आहे की उधारीचं बिल जे असतं किंवा जी नोट लिहून दिलेलं असतं की इतके जमा आहे आणि बाकी किती आहे, त्याला लेटर ऑफ क्रेडिट असं म्हणतात. कॉस्टशीट हे पण आन्सर चुकीचं आहे, की कॉस्टशीट म्हणजेच काय, तर वस्तू जी तयार झाली आहे किंवा जो ड्रेस तयार केला आहे त्या ड्रेसचं स्केच, त्याच्यासोबत तो तयार करण्यासाठी किती खर्च आला आहे, लाईट किती लागली आहे, मॅनपॉवर किती आहे, त्याच्यानंतर रॉ मटेरियल कितीचं आणलं होतं, हा सगळा जो खर्च, प्रॉफिट, ह्या सगळ्याची टोटल असते त्याला कॉस्टशीट असं म्हणतात. सो स्पेसिफिकेशन जे दिलेले असतात ड्रेस तयार करण्यासाठीचे त्याला टेक पॅक असं म्हणतात. ठीक आहे. सो मोस्टली जे वर्कर्स असतात कंपनीमध्ये तुम्ही जर बघाल तर मशीन ऑपरेटर जे असतात त्यांच्याकडे टेक पॅकचं शीट दिलेलं असतं. म्हणजेच काय, ते जेव्हा शिवणकाम करतात तेव्हा त्यांना त्या चार्टप्रमाणे शिवायचं असतो ड्रेस. ठीक आहे. किंवा त्या रूममध्ये एक मोठं स्केच करून लावलेलं असतं आणि काही प्रॉब्लेम आला तर ते तिथे जाऊन चेक करू शकतात की काय कसं बनवायचं आहे ड्रेस ते. ठीक आहे. सो दिस इज द टेक पॅक. यानंतरचा क्वेश्चन आहे, अ रिटेल स्टोअर डिनोटेड फॉर स्पेशलाइज नाव न्यू युनिक ॲपरल अँड ॲक्सेसरी इज. असं कोणतं शोरूम असतं किंवा छोटंसं रिटेल शॉप, म्हणजे असं कुठलं शॉप आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला नवीन युनिक म्हणजे अगदी वेगळ्या प्रकारचे ड्रेसेस आणि ॲक्सेसरीज मिळतात. सो राईट आन्सर आहे बुटीक. ठीक आहे. की बुटिक्समध्ये युनिक असतात. युनिक म्हणजे अनकॉमन, की असा ड्रेस तुम्हाला बुटीकमध्ये मिळतो की तो इतर कुठल्याही शॉप्समध्ये अवेलेबल नसतात. ठीक आहे. सो त्याच्यासाठीच बुटीक फेमस असतात. बुटीकमध्ये डिझायनर जे असतात ते नवीन नवीन डिझाईन्स तयार करतात आणि त्या डिझाईन्स इतर कुठेही मिळत नाही, सेम टू सेम. ठीक आहे. सो त्या प्रकारचे वेगळे मिळतात पण सेम तुम्हाला ते पॅटर्न कुठेच मिळत नाही, त्यालाच युनिकनेस असं म्हणतात, एक वेगळं पण असतं. सो ड्रेसेस आणि ॲक्सेसरी जे असतात तर त्यांचं युनिक कलेक्शन आपल्याला बुटिक्समध्ये बघायला मिळतं. ब्रँड्स म्हणजे कंपनी, बॅकअप स्टोअर जे असतात ते म्हणजे शॉप्स, की या ठिकाणी कंपनीचा माल विकला जातो. आणि शॉप तुम्हाला माहिती आहे की जनरल जे शॉप्स असतात रिटेल शॉप्स, तर इथे वेगवेगळ्या ब्रँडचे कपडे तुम्हाला मिळतात. ठीक आहे. सो राईट आन्सर आहे अ स्लांटिंग ऑर डायगोनल कट ऑर सिवन अक्रॉस द व्ह्यू ऑफ क्लॉथ इज नोन ॲज. एखादी कपडा तिरपात, डायगोनल म्हणजे तिरपा, कापणे किंवा शिवणे या पद्धतीला काय म्हणतात? सो दॅट इज द बायस. ठीक आहे. सो कपड्याची तिरपी दिशा जी असते त्यालाच बायस असं म्हणतात. आता ह्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन तुम्हाला असं येऊ शकतो या रिलेटेड, की अम्ब्रेला स्कर्ट आहे त्याचं कटिंग तुम्ही कसं करतात? सो ते बायस. ठीक आहे. बायस डायरेक्शन लक्षात ठेवा, तिरपा.
त्यानंतर पायपिंग्स आपण कशा कट करतो, बायसमध्ये. चुडीदार पॅन्ट बायस, ठीक आहे. आपलं आत्ता होतं बुटीक की. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, द ॲडिशन ऑफ ब्लॅक टू द ह्यू इज कॉल्ड. ब्लॅक किंवा कोणत्याही रंगामध्ये, ह्यू म्हणजे कुठलाही एक रंग, एका रंगामध्ये जेव्हा ब्लॅक मिक्स केला जातो तेव्हा त्याचं काय तयार होतं. सो शेड हे आन्सर इथे बरोबर आहे की कोणत्याही रंगाची शेड तयार करण्यासाठी आपण ब्लॅक मिक्स करतो. ग्रे मिक्स केला की तुम्हाला टोन मिळते आणि व्हाईट मिक्स केला की टिंट तयार होते, ठीक आहे. सो टिंट म्हणजे व्हाईट मिक्स करणे, टोन मीन्स ग्रे कलर मिक्स करणं आणि शेडचं मिनिंग असतं की ब्लॅक कलर मिक्स करणे. तर या ठिकाणी ब्लॅक मिक्स होतो आहे म्हणून काय आहे, शेड हे आन्सर बरोबर असणार आहे, ठीक आहे. सो द नेक्स्ट इज एक्झाम्पल ऑफ हॉरिझॉन्टल लाईन्स आर, की कोणत्या यामधील हॉरिझॉन्टल लाईन म्हणजे आडव्या रेषेचं उदाहरण कोणतं आहे. सो आन्सर इज योक. ड्रेसमध्ये जे योक असतात ते आडवे असतात, ठीक आहे. सो आडवा कट जो असतो ड्रेसमध्ये, फॉर एक्झाम्पल तुमच्या शर्ट्स जे तुम्ही बघितले असेल जेंट शर्ट, सो बॅक साईडला एक आडवा बेल्ट दिसतो, सो दॅट इज अ योक. कमरेचं आहे ते स्कर्ट्समध्ये बेल्ट किंवा बेल्टपेक्षा जो मोठा पार्ट असतो, थोडासा ब्रॉड बेल्ट असतो, त्याला योक असं म्हटलं जातं. जीन्सच्या बॅक साईडला बघा व्ही शेप तुम्हाला दिसतो बेल्टच्या खाली, व्ही जॉईन, सो दॅट इज ऑल्सो द योक. सो ते आडवं कट आपल्याला ड्रेसमध्ये झालेला दिसतो, सो त्यालाच योक असं म्हणतात. सो झिगझॅग हा रेषेचा प्रकार आहे. झिगझॅग लाईन्स तुम्ही उभ्या आडव्या तिरप्या कशाही करू शकतात. गॉडेट्स म्हणजे कळी, सो गॉडेट्स जे असतात त्याच्यामुळे डायगोनल लाईन्स ड्रेसमध्ये ॲड होतात, तिरप्या रेषा. सो तेही आन्सर इथे नव्हतं. आणि स्कर्ट हे तर आन्सर नाहीच. सो म्हणून आत्ताचा जो प्रश्न होता की कोणत्या कशामुळे ड्रेसमध्ये हॉरिझॉन्टल लाईन्स ॲड होतात, सो दॅट इज द योक हे आन्सर बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द नंबर ऑफ टर्शरी कलर्स आर. द राईट आन्सर इज 6, की प्राथमिक कलर जे असतात म्हणजेच प्रायमरी कलर 3 असतात, रेड येलो ब्लू. सेकंडरी कलर 3 असतात, ऑरेंज ग्रीन अँड व्हायलेट. आणि जेव्हा प्रायमरी आणि सेकंडरी एक एक कलर मिक्स होतो तेव्हा 6 वेगवेगळे टर्शरी कलर तयार होतात, ठीक आहे. सो तृतीय रंग जे असतात ते टोटल 6 असतात आणि असे एकूण 3 प्रायमरी, 3 सेकंडरी आणि 6 टर्शरी असे टोटल 12 कलर व्हीलमध्ये असतात. सो या ठिकाणी विचारलेलं असेल समज क्वेश्चन की टोटल नंबर ऑफ कलर व्हील, ठीक आहे, कलर्स इन कलर व्हील, की एका कलर व्हीलमध्ये किती रंग असतात. सो आन्सर होतं 12. पण आत्ताचा जो क्वेश्चन आहे की टर्शरी कलर किती असतात, तर ते 6 हे आन्सर राईट आहे. ओके, सो 6 हे उत्तर बरोबर होतं. नेक्स्ट क्वेश्चन इज 18 नंबर, ॲन एक्झाम्पल ऑफ ॲक्टिव्ह वेअर इज. या ठिकाणी आन्सर आहे फंक्शनल डिझाईन. सरफेस ऑर्नामेंटेशन म्हणजे एम्ब्रॉयडरी, फंक्शनल डिझाईन म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं आपण जे डिझाईन्स करतो ते. आर्किटेक्चरल डिझाईन्स जे असतात सो त्याच्यामुळे मोस्टली फॉर्मल लुक ॲड होतं ड्रेसेसमध्ये. आर्किटेक्चर म्हणजे काय की स्टेप्स असतील, पायरी असेल किंवा कमान असतील, सो घर किंवा बंगला असेल किंवा महल असेल त्यांच्या डिझाईन्स जे असतात तर तसे आकार यूज करून जे ड्रेसेसमध्ये बनवलेले असतात त्याला आर्किटेक्चरल डिझाईन म्हणतात. हाय डिझाईन्स जे असतात सो त्याही नाही येणार. सो ॲक्टिव्ह वेअरचं आन्सर असणार आहे फंक्शनल डिझाईन्स, ठीक आहे. यानंतर बेल्ट्स आर द एक्झाम्पल ऑफ. बेल्ट हे कशाचं एक्झाम्पल आहे. सो अगेन राईट आन्सर इज हॉरिझॉन्टल लाईन, की ड्रेसमध्ये जे बेल्ट असतात त्यांच्यामुळे आडवी रेषा तयार होते किंवा आडवा कट येतो ड्रेसमध्ये. सो हॉरिझॉन्टल लाईन हे राईट आन्सर असणार आहे. की बघा ड्रेस आहे, ड्रेस वेअर केलेला आहे आणि बेल्ट वेगळ्या कलरचा लावला की काय होतं, ड्रेसमध्ये आडवा कट दिसतो आपल्याला, ठीक आहे. सो म्हणून इट क्रिएट्स अ हॉरिझॉन्टल लाईन. नेक्स्ट क्वेश्चन इज अ समरी शीट ऑफ कॉस्ट इन्व्हॉल्व इन प्रोडक्शन ऑफ अ प्रोडक्ट इज. प्रोडक्शन करताना म्हणजे उत्पादन करताना ड्रेस किंवा कुठलंही प्रोडक्ट असेल, कुठलीही वस्तू तयार केली जात असेल कंपनीमध्ये, त्या वस्तूचं किंमत व किमती संबंधित सर्व माहिती जी असते ती कशात लिहिलेली असते. सो दॅट इज द आन्सर इज कॉस्ट शीट. कॉस्ट शीटमध्ये ती वस्तू जे प्रोडक्ट आहे, म्हणजे समजा मी ड्रेस तयार करत असेल, शर्ट, माझी शर्टची इंडस्ट्री आहे, तर शर्ट तयार करण्यासाठी किती मीटर कपडा लागला,
त्याची किंमत किती होती. मग त्या शर्टमध्ये कॅनव्हस यूज केला आहे की कॉलरला. सो कॉलरमध्ये कॅनव्हस असेल तर कॅनव्हस किती वापरला आणि किती रुपयाचा कॅनव्हस वापरला ते. बटन किती लावले आहेत त्यांची किंमत. एका वर्करला मी किती पैसे पे केले म्हणजे मॅनपॉवर. लाईट किती यूज झाली. सो पॉवर म्हणजे लाईट पॉवर सप्लाय आपण त्याला म्हणतो की किती इलेक्ट्रिसिटी यूज केली आहे. ओव्हरहेड्स म्हणजे इतर खर्च जो असतो, ठीक आहे, की प्रोडक्शन जाणं येणं वॉटेवर छोटे छोटे जे खर्च असतात सो ते ओव्हरहेड्समध्ये टाकतो. त्यानंतर पॅकिंगचा खर्च किंवा इतर सगळं असं सर्व ॲड करून वस्तू तयार करण्यासाठी किती खर्च आला त्याच्यावर प्रॉफिट आणि टोटल कॉस्ट. सो हे सगळं जे डिटेल असतात त्यालाच कॉस्टशीट असं म्हणतात. सो कॉस्टशीटमध्ये सर्व डिटेल्स लिहिलेले असतात, ठीक आहे. स्पेसिफिकेशन शीट हे आन्सर नव्हतं इथे. स्पेसिफिकेशन शीट म्हणजे काय, यामध्ये पॅटर्न कसं तयार होणार याविषयी माहिती दिलेली असते की जो ड्रेस मी डिझाईन केला आहे त्याला कॉलर कुठली आहे, स्टँड कॉलर आहे. त्याच्यानंतर सपोज पॉकेट असेल तर पॉकेटचा टाईप कुठला आहे, इन्सिम आहे, बाउंड आहे की पॅच पॉकेट, ते लिहिलेलं असतं. सो ही सगळे जी एम्ब्रॉयडरी करायची आहे की पेंटिंग आहे, हे सगळे जे डिझाईनचे डिटेल्स लिहिलेले असतात त्याला स्पेसिफिकेशन शीट असं म्हणतात. परचेस ऑर्डर हे वेगळी असते आणि इन्फॉर्मेशन शीट वेगळं असतं, ठीक आहे. इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती, ठीक आहे. एखाद्या वस्तूविषयी डिटेल माहिती त्याच्यात दिलेली असते त्याला इन्फॉर्मेशन शीट असं म्हणतात. सो राईट आन्सर आपल्या आत्ताचं क्वेश्चनचं होतं कॉस्टशीट, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज AQA स्टँड्स फॉर. AQAचा फुल फॉर्म काय आहे. सो AQA म्हणजे ॲपरल क्वालिटी ॲश्युरन्स. ॲपरल्स म्हणजे गारमेंट किंवा ड्रेसेस, क्वालिटी म्हणजे दर्जा आणि ॲश्युरन्स याचं मिनिंग आहे गॅरंटी, ठीक आहे. सो गॅरंटी जे म्हणतो आपण 100%, 50%, सो दॅट इज द ॲश्युरन्स, ओके. सो AQAचा फुल फॉर्म आहे ॲपरल क्वालिटी ॲश्युरन्स. नेक्स्ट क्वेश्चन इज CMT स्टँड्स फॉर. सो CMTचा फुल फॉर्म आहे कलर मॅनेजमेंट टेक्निक, ओके. सो नेक्स्ट क्वेश्चन इज द 2 मेजर फॅशन सीझन्स आर. फॅशनचे 2 मुख्य सीझन कुठले आहेत. सो त्याचं आन्सर आहे स्प्रिंग समर आणि ऑटम विंटर कलेक्शन किंवा स्प्रिंग समर आणि ऑटम विंटर, हे आन्सर राईट आहे ऑप्शन ए. बिकॉज काय असतं की आपल्या इंडियामध्ये 3 सीझन असतात, उन्हाळा, हिवाळा, पावसाळा. पण बाकी ज्या कंट्रीज आहेत त्याच्यामध्ये 2च सीझन मोस्टली असतात. ते म्हणजे एक विंटर सीझन की जेव्हा स्नोफॉल होतो, बर्फवृष्टी होत असते बऱ्याचशा कंट्रीमध्ये, आणि त्याच्यानंतर समर सीझन, असे 2च सीझन असतात मोस्टली. सो म्हणून जे कलेक्शन असतात की ड्रेसेसचं जे डिझायनिंग होतं किंवा जे नवीन डिझायनिंग केलं जातं ते ह्या 2 सीझनसाठी मोस्टली केलं जातं. सो म्हणून मेन सीझन आहे दॅट इज द स्प्रिंग समर आणि ऑटम विंटर, ठीक आहे. नेक्स्ट इज स्कार्फ कम इन टू द ग्रुप ऑफ. स्कार्फ्स जे असतात, सो स्कार्फ जे आहेत ते कसला प्रकार आहे. ॲपरल नाही, स्कार्फ हा ड्रेस नाही आहे. सो इट इज अ ॲक्सेसरी. ऑप्शन बी हे राईट आन्सर आहे. ॲक्सेसरी म्हणजे एक आभूषण, ठीक आहे. सो हे ॲक्सेसरीचा हा एक प्रकार आहे, ठीक आहे. नेक्स्ट इज अ सॅम्पल प्रिपरेशन प्रायर टू द प्रोडक्शन इज नोन ॲज. प्रोडक्शन करण्यासाठी जे सॅम्पल तयार केलेलं असतं त्याला काय बोलतात. सो दॅट इज द फायनल सॅम्पल, चेकिंग सॅम्पल, सी इज PP सॅम्पल, प्री प्रोडक्शन सॅम्पल, ठीक आहे, अँड शिपमेंट सॅम्पल. सो या ठिकाणी आन्सर आहे PP सॅम्पल किंवा प्री प्रोडक्शन सॅम्पल असं त्याला म्हणतात. सो शॉर्ट फॉर्म आहे PP सॅम्पल. सो हे केलेलं असतं. फायनल सॅम्पल म्हणजेच काय की जेव्हा ड्रेस तयार होतो आणि त्याचं सॅम्पल बायर म्हणजे कस्टमरपर्यंत पोचवलं जातं की हे चेक करा तुम्ही आणि हे बरोबर आहे का ते तपासण्यासाठी जे आपण पाठवतो त्याला फायनल सॅम्पल असं म्हणतात. चेकिंग सॅम्पल म्हणजे कंपनीमध्ये जे ड्रेस तयार होत आहेत त्याचं क्वालिटी चेक करण्यासाठी जो सॅम्पल आपण क्वालिटी सेक्शनला दिलेलं असतं त्याला चेकिंग सॅम्पल म्हणतात. चेकिंग सॅम्पल जे असतं त्याच्यावर सर्व लिहिलेलं असतं की सपोज की नेकलाईन असेल तर नेकलाईनची लेंथ किती आहे, किती डीप आहे, किती त्याच्यामध्ये बटन लावायचं असेल तर किती बटन लावायचे आहेत, 2 बटनामधलं अंतर किती आहे, हे सगळे छोटे छोटे डिटेल्स त्याच्यात दिलेले असतात. सो त्याला चेकिंग सॅम्पल असं म्हणतात. आणि प्री प्रोडक्शन सॅम्पल म्हणजेच काय की ड्रेस शिवण्याआधी किंवा कंपनीमध्ये उत्पादन होण्याआधी तयार केलेलं जे मेन सॅम्पल असतं त्याला PP सॅम्पल किंवा प्रोडक्शन सॅम्पल म्हणतात.
हे सॅम्पल कंपनी मध्ये जी ऑर्डर दिलेली असते, जे बायर असतात, बायर म्हणजे ग्राहक, ठीक आहे. सो ज्यांनी आपल्याला ऑर्डर दिलेली आहे आपल्या कंपनीला, त्यांच्याकडून अप्रूव्ह होऊन आलेले असतात. अप्रुव्हल म्हणजे काय, तर ते सिलेक्शन होऊन आलेले असतात, म्हणून त्याच्यामध्ये सर्व डिटेल्स दिलेले असतात की कस्टमरची रिक्वायरमेंट काय आहे आणि ते फायनल पास झालेलं सॅम्पल असतं. तेच बघून सेम टू सेम आपल्याला बनवायचं असतं. त्याला PP सॅम्पल असं म्हणतात. शिपमेंट सॅम्पल्स जे असतात, सो शिपमेंट म्हणजे काय की जेव्हा आपण ड्रेस तयार झालेले आहेत की ऑर्डर कंप्लीट झाली, कंपनीमध्ये उत्पादन झालं आहे आणि जेव्हा ते आपण बायर्सला पाठवतो, सप्लाय करतो, ठीक आहे. 1000 ड्रेसची ऑर्डर होती. सो सर्व 1000 ड्रेस मी बनवले आणि ते जेव्हा मी पाठवते तर त्यावेळी एक सॅम्पल मला पाठवायचं असतं त्यांना, की त्यांनी जे मला ऑर्डर दिलेली होती त्यांचं सिलेक्शनचं सॅम्पल जे होतं ते मला त्यांना पाठवावं लागतं की हे बघा ह्याच्याप्रमाणे हे सर्व ड्रेस तयार झालेले आहेत. सो दॅट इज यूज फॉर द ऑडिट, ठीक आहे. त्यांना ते क्रॉस चेक करण्यासाठी यूज होतं. सो दॅट इज द शिपमेंट सॅम्पल. नेक्स्ट इज हाऊ मेनी टाइम्स इन अ इयर लॅक्मे फॅशन वीक टेक्स प्लेस इन इंडिया. इंडियामध्ये लॅक्मे फॅशन वीक किती वेळा होतो, ठीक आहे. लॅक्मे फॅशन वीक म्हणजे हा फॅशन शोचा प्रकार आहे. सो लॅक्मे कंपनीतर्फे हे फॅशन शो घेतले जातात. हे किती वेळेस होतात, सो इट इज ट्वाईस अ टाईम, ठीक आहे. सो वर्षातून 2दा लॅक्मे फॅशन वीक होतो आणि यामध्ये फार सुंदर कलेक्शन असतं. इंडियन जे न्यू कमर डिझायनर असतात, तसेच जे प्रोफेशनल डिझायनर आहेत, त्या सर्वांचं नवीन नवीन कलेक्शन अतिशय छान प्रकारे इथे प्रदर्शन केलं जातं, ठीक आहे. सो हा लॅक्मे फॅशन वीक असतो तो 2 वेळेस होतो. आता फॅशन शोशी संबंधित अजून क्वेश्चन येऊ शकतो, विच इज द हार्ट प्लेस ऑफ फॅशन. फॅशनसाठी सगळ्यात फेमस प्रसिद्ध ठिकाण कोणतं आहे, सो दॅट इज द पॅरिस. पॅरिसमध्ये सतत अगदी एका सेकंदाला एक फॅशन जन्माला येतं असं म्हटलं जातं, कारण की तिथे कंटिन्यू फॅशन शो चालू असतात आणि या फॅशन शोजमध्ये नवीन नवीन डिझायनर्स जे असतात, कुठलेही डिझायनर असतील, त्यांनी न्यू जे कलेक्शन डिझाईन केलेलं असतं ते लॉन्च केलं जातं. या ठिकाणी वेगवेगळे बायर्स जातात, म्हणजे कस्टमर जातात, त्यांना आवडलं की ते तिथे ऑर्डर देतात आणि तिथूनच फॅशनचा उगम होतो असं म्हटलं जातं, ठीक आहे. सो पॅरिस हे लक्षात ठेवा. सो पॅरिस ह्या ठिकाणी नवीन फॅशन क्रिएट होत असतात सतत, ठीक आहे. फार इट इज अ हार्ट प्लेस ऑफ फॅशन, ठीक आहे. नेक्स्ट इज अ गारमेंट इज ए 2 डायमेन्शनल प्रोडक्ट. राईट आन्सर आहे 2 डायमेन्शनल, की गारमेंट जे आहे त्याला बघा फ्रंट आणि बॅक साईड असे 2च साईड असतात, म्हणून त्याला काय बोलतात 2 डायमेन्शनल, ठीक आहे. की गारमेंटला 2 बाजू असतात, पुढची बाजू आणि मागची बाजू, ओके. नेक्स्ट इज कॉलर इज ए. कॉलर हा कशाचा प्रकार आहे, सो इट इज अ डिझाईन डिटेल. हे ऑप्शन बरोबर असणार आहे की कॉलर हे ॲक्सेसरी नाही आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर हे मेकअप पण नाही आहे, नेकलाईन नाही आहे, सो इट इज अ डिझाईन डिटेल. मग डिझाईन डिटेल्समध्ये अजून ऑप्शन वेगवेगळे येऊ शकतात, की समजा कॉलरच्या ऐवजी नेकलाईन असतं, तेही डिझाईन डिटेल होतं. प्लीट्स असतात, टक्स असतात, की एक ड्रेस पूर्ण करण्यासाठी आपण काय काय वस्तू वापरतो त्यांना डिझाईन डिटेल्स असं म्हणतात, ठीक आहे. सो नेकलाईन, कॉलर, स्लीव्ज, त्याच्यानंतर बो, टाय, सो ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत दीज आर द कॉलर डिझाईन डिटेल्स, ओके. नेक्स्ट इज लास्ट क्वेश्चन. एम्फसिस कॅन बी अचीव इन अ किड्स फ्रॉक बाय. लहान मुलांचे कपडे आहेत, फ्रॉक आहे, त्याच्यामध्ये एम्फसिस करायचं आहे. एम्फसिस म्हणजे काय, आकर्षक बनवण्यासाठी. लहान मुलांचा ड्रेस आकर्षक बनवण्यासाठी तुम्ही काय यूज करणार, सो दॅट इज द सी ऑप्शन, आय कॅचिंग पॅटर्न. सो डोळ्यांना आकर्षक दिसेल असे पॅटर्न्स आपण त्याच्यामध्ये यूज करायचे असतात, ठीक आहे. सो एम्फसिस म्हणजेच आय कॅची किंवा आकर्षक, ठीक आहे. ओके, ऑल राईट. अशा प्रकारे आजचा हा क्वेश्चन पेपर जो होता, यामुळे बरेचसं नॉलेज तुम्हाला मिळालं असणार आहे. रिलेटेड ऑप्शन्सचं डिटेल्स मी तुम्हाला सांगितले. या ठिकाणी बघा 25व्या क्वेश्चनमध्ये सिलआउट हे ऑप्शन होतं. सिलआउट्स म्हणजेच काय, तर ड्रेसचं आउटलाईन, ठीक आहे. सो सिलआउटचे वेगवेगळे प्रकार असतात. सिलआउटचा मी व्हिडिओ बनवला आहे, तो एकदा तुम्ही बघा. त्याचप्रमाणे आणि काही रिव्हिजन्स मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करणार आहे, तेही तुम्ही बघा. थँक्यू सो मच. कीप वॉचिंग अर्चनाज फॅशन डिझायनिंग अँड ऑल द बेस्ट. थँक्यू.